नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसीमध्ये विद्यार्थ्यांचं मास्टर्ससाठी पीजीसाठी जे काही ड्रीम कॉलेज असतं अर्थात नायपर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तर त्यांची जी एक्झाम आहे 2025साठी त्या एक्झामचं जे नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे. तर लक्षात ठेवा, ह्या एक्झामचं रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होतं आहे, याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोण कोण एलिजिबल असणार आहे, या सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत. आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जास्त वेळ न घालवता माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर लक्षात ठेवा, नायपर काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ही एक एक्झाम आहे नॅशनल लेवलची, आणि या एक्झाम थ्रू मग तुमचं MS इन फार्मसी, M.Pharm, M.Tech, MBA इन फार्मा आणि PhDचे साठी देखील जे रजिस्ट्रेशन असतात त्यासाठी ही एक्झाम नायपरमध्ये जर तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल तर ही एक्झाम तुम्ही क्वालिफाय होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या एक्झामला कोण कोण रजिस्ट्रेशन करू शकतं ते आपण बघणार आहोत. रजिस्ट्रेशनची डेट काय आहे ते बघणार आहोत. तर नायपरचे इन्स्टिट्यूट कुठे कुठे आहेत तर मोहाली, हैदराबाद, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता. ओके, तर अशा पद्धतीनं जे नायपरचे इन्स्टिट्यूट आहे तिथं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ही नायपरची एक्झाम क्वालिफाय क्लिअर करणं गरजेचं असतं. तर डेट्स काय आहेत? ह्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन सुरू होत आहे 21 एप्रिल 2025 पासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. ॲप्लिकेशन एंड कधी होणार आहे, लास्ट डेट काय आहे तर 20 मे 2025, आणि एक्झामची डेट काय असणार आहे तर 15 जून 2025. ओके, आणि बाकीच्या ज्या डेट्स आहेत रिझल्टबाबतच्या तर त्यानंतर त्यांच्याकडून कळवले जातील. आता एलिजिबिलिटी काय असते ते महत्त्वाचं आहे. हे बाकी कोर्सेस कोणकोणते असतात त्याची जी डिटेल PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो, तिथं जाऊन तुम्ही सविस्तर बघू शकता. तुमची इच्छा असेल तर नायपरबाबत सविस्तर मार्गदर्शन हवं असेल तर आपण एक फार्मा ग्रेड भेट इंटरव्ह्यू सेशन पण कंडक्ट करू. आता एलिजिबिलिटी काय असते बघा, ॲटलिस्ट तुमचं बॅचलर ऑफ फार्मसी बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे. त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. SC ST रिझर्व कॅटेगरीसाठी 55% मार्क्स असावे लागतात. व्हॅलिड जीपॅट स्कोअर कार्ड असणं गरजेचं आहे. पण लक्षात ठेवा, जीपॅटची एक्झाम उशिरा होत आहे, त्याचा रिझल्ट आणि बाकी गोष्टी बाकी आहेत, त्यामुळे ते आता तरी मॅन्डेटरी नाही आहे. पण नंतर तुम्ही क्वालिफाय झाल्यावर ॲडमिशनच्या वेळेस मात्र तुमचं व्हॅलिड जीपॅट स्कोअर कार्ड लागतं. याशिवाय गेट अर्थात गेटची जी एक्झाम असते ऑलरेडी झालेली आहे, रिझल्ट आलेला आहे, तुम्ही गेट क्वालिफाय असाल तर तुमचं अर्धं टेन्शन आत्ताच गेलेलं असणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लाय करू शकता. हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस काय आहे? वेबसाईट जी आहे नायपरची, नायपर JEE 2025 वेबसाईट जी आहे ती मी या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथं जायचं आहे, फॉर्म फिल करायचा आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड करायचे, फी पे करायचे आहे. ॲडमिट कार्ड हे एक्झामच्या अगोदर येईल, त्याबाबत तुम्हाला डिटेल्स दिल्या जातील. ॲप्लिकेशन फी किती आहे तर लक्षात ठेवा, जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी 3000 रुपये इतकी आहे. SC ST साठी या ठिकाणी 1500 इतकी फी आहे. ठीक आहे, एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीनं असतो तर या ठिकाणी ऑनलाईन कम्प्युटर बेस एक्झाम असते, 2 तासांचा वेळ असतो, 200 MCQ एकूण असतात, निगेटिव्ह मार्किंग असतं, 0.25 - 0.25 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असतं. फार्मसीच्या सिलॅबससोबत या ठिकाणी जनरल ॲप्टिट्यूड टाईप आणि इतरही काही इंग्लिश रिगार्डिंग पण काही क्वेश्चन असतात. तर हा सिलॅबस जो आहे आणि डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केली जाईल, तिथं जाऊन तुम्ही ते PDF पहा. ठीक आहे, तर एक्झाम प्रिपरेशनबाबत लक्षात ठेवा, फार्मसीचा केमिस्ट्रीचा पार्ट हा खूप डीप विचारला जातो या ठिकाणी, त्यामुळे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे. बाकी आपले फार्मसीचेच सर्व सब्जेक्ट आहेत. तुम्ही जीपॅटसाठी प्रिपेअर करत असाल तर नायपर एक्झाम तुम्हाला हार्ड जाणार नाही आहे. जीपॅट क्वालिफाय, जीपॅटसोबत नायपरचा पण स्टडी करा. एक ड्रीम कॉलेज असतं विद्यार्थ्यांचं नायपरमधून एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर. या ठिकाणी तुम्हाला जॉबसाठी चांगले प्लेसमेंट असतात तिथं, आणि नायपरमध्ये पण मग कोर्स वाईज पण रँकिंग वेगळी वेगळी असते. म्हणजे जे टॉप रँकर्स असतात ते मोस्टली त्या ठिकाणी MBAसाठी जातात, आणि जे काही इतर मग पुन्हा ब्रँच वाईज मग सुटिक्स असेल किंवा इतर ब्रँच वाईज किंवा नायपरचे जे वेगळ्या वेगळ्या ब्रँच आहेत त्यानुसार पण मेरिट आणि रँकिंग हे व्हॅरी होत असतं. बाकी या सर्व सविस्तर तपशील तुम्हाला डिटेल जर याबाबत माहिती हवी असेल तर कमेंट करा. या ठिकाणी तुमचा रिस्पॉन्स किती येतो त्या हिशोबानं आपण नायपरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू कंडक्ट करू. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, आणि जे कोणी B.Pharm 3rd इयर फायनल इयरला आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद, थँक्यू.